कतरिना कैफला आजवर आपण वेगवेगळे रोल्स करताना पाहिलं, पण आता ती पहिल्यांदाच करणार आहे फायटिंग. कोणत्या सिनेमात कतरिनाचा हा रफ अँड टफ अंदाज पाहायला मिळणार आहे, चला पाहूया. मेरी पहली मोहब्बत है, मेरी पहली चाहत है, मेरी इतनी सी हसरत है, गले लग जाना जा. आतापर्यंत तुम्ही कतरिनाला फक्त सिझलिंग अवतारात पाहिलं असेल. बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करणारी ही बार्बी डॉल आता करणारे ऍक्शन. दुसऱ्या ऍक्ट्रेसेस सारखं कतरिना ही आता आपल्या दम सिनेमात दाखवणार आहे. चला तर मग बघूयात कतरिनाचे हे एक्सक्लुझिव्ह पिक्चर्स, ज्यात ती पहिल्यांदाच गुंडांना कराटे स्टंट्सनं धडा शिकवतीये. कतरिनाचा हा दमदार सीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे 3D कंपोजिट अॅनिमेटेड सिनेमा मेहू कृष्णामध्ये. सिनेमात स्पेशल अपीयरन्स करणारी कतरिना राधाची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा प्रोड्यूस केलाय नंदन मेहतांनी आणि तो डिरेक्ट केलाय राजीव रुईयानं. मैं कृष्णा की सबसे बड़ी टीआरपी है कि इसमें जो कृष्ण भगवान है वो फर्स्ट टाइम आपको कंपोजिट मूवी में नजर आएंगे, बच्चों के साथ नजर आएंगे, बच्चों के साथ मस्ती करते हुए नजर आएंगे. इसके बाद इस फिल्म की यूएसपी है जूही चावला, ऋतिक रोशन और कैटरीना कैफ. या सिनेमात राधा बनलेल्या कतरिनाला साथ देणारे सुपर हिरो क्रिश म्हणजेच ऋतिक रोशन. सिनेमात रिअल लाईफ कॅरेक्टर साकारणाऱ्या ऋतिक रोशनचा हा स्पेशल अपीयरन्स असणार आहे. सिनेमाची कथा ऋतिक रोशनच्या अवतीभोवती फिरणार आहे. यात भगवान श्रीकृष्णही इतर लहान मुलांसारखाच क्रिश बनलेल्या ऋतिक रोशनच्या सुपर पॉवरनं इतका इम्प्रेस झालाय की कोणत्याही परिस्थितीत त्याला ऋतिक रोशनला भेटायचंच असतं. ये बहुत एक हाईलाइट कैरेक्टर है कि ऋतिक के तो पूरी दुनिया फैन है, जैसे बच्चों सारे फैन है, हम भी फैन है ऋतिक के. लेकिन इस फिल्म में कृष्ण भगवान ऋतिक के फैन है और किस तरह से कृष्ण भगवान की इच्छा होती है कि ऋतिक से मिले और वो ऋतिक से किस तरह से मिलते हैं इस फिल्म में. सिनेमाची कथा एका लहान मुलाची आहे ज्याचं नाव कृष्ण असतं, जो एका अनाथालयामध्ये राहत असतो, जो जुही चावला चालवत असते. अनाथालयातली सगळी मुलं जुही सोबत एका कुटुंबासारखी राहत असतात. कृष्ण आपल्या आजारपणामुळे त्रासलेला असतो. त्याला कोणी दत्तकही घेत नसतं. अगदी त्याच वेळी त्याच्या आयुष्यात होतो एक चमत्कार आणि त्याला भेटतात खुद्द भगवान श्रीकृष्ण आणि त्यानंतर सुरू होते धमाल. सिनेमाच्या दिग्दर्शनाप्रमाणे कतरिनाचा हा ऍक्शन स्टंट आणि ऋतिक रोशनचा स्पेशल अपीयरन्स ही या सिनेमाची खासियत असणार आहे. कारण ऋतिक फक्त मोठ्यांमध्येच नाही तर लहानग्यांमध्येही तितकाच फेमस आहे आणि कतरिनाचा हा नवा अवतार लोकांना नक्कीच चकित करेल. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी.